62 पैकी किमान महाविकास आघाडी मिळून किमान 50 ते 55 जागा जिंकाव्यात आणि जिंकल्या जातील असं वातावरण मला विदर्भात दिसत आहे। आणि परवा जो महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत झाला त्यात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। त्यात तिन्ही नेत्यांनी सांगितलं की जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत, ओढाताण करायची नाही, एकत्र आपण निर्णय घेऊ कोण कुठल्या जागा लढणार। आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आणि शिवसेना या तिघांनी एकत्र बसून विदर्भासंदर्भात निर्णय घेऊ। 20 तारखेला आणि 21 तारखेला या संदर्भातल्या बैठकांना सुरुवात होते। 20 आणि 21 तारखेला त्याच्यामध्ये जसे डिव्हिजन विभाग वाईज जागांवर चर्चा होईल, त्यात विदर्भ सुद्धा असेल। आता तुम्ही बोलले की दोघांनाही नागपूरमध्ये जेलमध्ये जावं लागलं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा होता, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील तो प्रचाराचा मुद्दा का राहणार नाही? जोपर्यंत या क्रूर शक्ती महाराष्ट्रातल्या अघोरी शक्ती आम्ही गाडत नाही विधानसभेत, तोपर्यंत हा प्रचाराचा मुद्दा राहील, नक्कीच राहील। इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं। हे राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख, अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात ते काम करतात। जिल्हा परिषदेपासून त्यांचं राजकारणात, माझ्यासारखा माणूस अनेक वर्ष पत्रकार, संपादक, खासदार, शिवसेनेचा नेता राहिला। तुम्ही फक्त आम्ही तुमच्या विचाराविरुद्ध एक भूमिका घेतली म्हणून तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकलं। आणीबाणीमध्ये सुद्धा इतक्या प्रकारचे कधी टोकाच्या भूमिका इंदिरा गांधींच्या सरकारने घेतल्या नव्हत्या। आम्ही का बोलू नये? ज्याने भोगलंय तो बोलणारच ना। 50 वर्षापूर्वीचा आणीबाणीचा कथा अजून सांगतात ना काँग्रेस BJP वाले, काळा दिवस काळा दिवस। मग आमच्या जीवनात काळा दिवस नव्हता का? असे अनेक लोक आहेत, केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, सत्येंद्र जैन, हेमंत सोरेन, या राज्यामध्ये नवाब मलिक सुद्धा असतील। आम्ही सगळे असू, प्रत्येकावरती अशा प्रकारचे ठरवून अत्याचार करण्यात आले, हे आणीबाणीपेक्षा वाईट होतं। त्याच्यामुळे जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा हे सगळे दिवस आम्ही काळे दिवस म्हणून पाळू। अनिल देशमुखांना तुम्ही काटोलपर्यंत मर्यादित ठेवा प्रचार काळामध्ये की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचे नेते आहेत ते, या राज्याचे गृहमंत्री होते, महाराष्ट्राचे नेते आहेत आणि नक्कीच विदर्भात त्यांचा फार मोठा प्रभाव आहे। पण महाराष्ट्रात ते प्रचाराला मागच्या लोकसभेला उतरले होते, आताही उतरतील, आम्ही सगळे उतरू। नितीन राऊत यांनी 2 दिवसापूर्वी म्हटलं की विदर्भातल्या 62 ही जागा काँग्रेस दावा करते, आम्ही इथे आमचा बालेकिल्ला आहे। काही हरकत नाही, काही हरकत नाही। मग 62 वगळून ज्या उरलेल्या जागा आहेत तिथे आम्ही दावा करू। त्याने अख्खा विदर्भ घ्यावा, उरलेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि गमतीने सांगतो वाटून घेऊ। अशी काय, नितीन राऊत आमचे मित्र आहेत, विदर्भाविषयी त्यांच्या वेगळ्या भावना आहेत, पण जर त्यांना